स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आजही आम्ही सर्व महिला तलावाच्या काठी आणि मुलं सुद्धा तलावाच्या काठी बसून आहेत। प्रशासनाने कालपासून आमचा जो रस्त्याचा प्रश्न आहे त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे मदत केली आहे। आज रस्त्यावर खडीकरण झाले, मुरुम टाकून झाले, रोलर पण झाले, पण महत्त्वाचा मुद्दा राहिलाय तो साईडनी चर खणायचं। कारण जर तो चर खणला नाही तर रस्ता पूर्ववत होईल। पाऊस आला का रस्त्यावर पाणी येतं, रस्ता पूर्ववत होईल। म्हणजे आणि एवढं महत्त्वाचं आहे चर खणणं, तर त्यासाठी प्रशासनाने उद्या सकाळी जसं सहकार्य केलं तसंच उद्याही चराचं काम करून द्यावं सकाळी। मग आम्ही पण सगळे कामाला जाणाऱ्या महिला आहोत आणि शाळकरी मुलं पण कालपासून शाळेला गेली नाही, तर मुलं पण शाळेत जातील। आम्ही कामासाठी मोकळे होऊ आणि आमचं आंदोलन जर काम पूर्ण झालं तर आमचं आंदोलनही स्थगित होईल, ही मायबाप सरकारला विनंती आहे। जो प्रशासनाने आम्हाला आजचा दुसरा दिवस आहे, प्रशासनाने आम्हाला जो न्याय मिळवून दिला आहे त्यासाठी आम्ही समाधानी आहोत। परंतु जी आमची पूर्ण अपेक्षा आहे की रस्ता झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला जो चर असावा, जेणेकरून ते पाणी रस्त्यावरती येऊन एका तासाभरात मोठ्या पावसाने तो मुरुम वाहून जाऊ नये आणि परत ती परिस्थिती पूर्वीसारखी होऊ नये, यासाठी आम्ही अजून सरकारला विनंती करतोय, प्रशासनाला विनंती करतोय की जेणेकरून आमची जी मागणी आहे ती आमची पूर्ण व्हावी। त्यासाठी आम्ही इथं प्रशासनाने दिलेला शब्द आम्ही पाळलाय। बाजूला बसून आम्ही आमचं आंदोलन हे चालू ठेवलेलं आहे। तरी उद्याचा दिवस आम्ही वाट पाहू। आजूबाजूचे चराचं काम आम्हाला करून द्यावे आणि आम्हाला सहकार्य करावे। तसेच आमचे शाळकरी मुलांना सुद्धा शाळेत जाण्यासाठी जी अडचण निर्माण होत होती ती पूर्ण झाल्यावरती उद्या किंवा परवापासून मुलं शाळेत सुरळीत जातील। त्यांचे शाळेचं कुठल्या प्रकारे नुकसान नको व्हायला आणि हातावरती पोट असणारे आमचे महिला ज्या असतील, जे पुरुष लोक असतील, जे आंदोलनात सहभागी आहेत, त्यांनासुद्धा परत आपलं कामावरती जाऊन व्यवस्थित त्यांचं घर खर्चासाठी 2 रुपये मिळावे, त्यासाठी जास्तीचा वेळ न घेता उद्याच्या उद्या ते काम पूर्ण करून आम्हाला सहकार्य करावे, ही विनंती असेल। तसेच हे चराचं साईडचे चर आणि रस्त्याचं उद्या व्यवस्थित सपाटीकरण झाल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन पाठीमागे घेऊन प्रशासनाला पूर्णतः लेखी देऊ आणि हे आंदोलन थांबवू।